बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील वाडेगाव शेत शिवारातील श्यामलाल लोध याचं शेतातील गोडाऊनमध्ये ठेवलेल्या तुरीच्या 50 कट्ट्यांपैकी 20 कट्टे किमान 85,000 रुपयांचं धान्य कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर बाळापूर पोलिसांनी तपास चक्र फिरवत अवघ्या 2 तासात या चोरीचा शोध लावत आरोपींना अटक केलाय। वाडेगावच्या जागरूक नागरिकांनी वेळीच बाळापूर पोलिसांना माहिती दिल्यानं मुद्देमालासह 2 आरोपी अर्जुन म्हैसने आणि ज्ञानेश्वर चिंचोळकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक पिकअप 4 चाकी वाहन तसेच 16 कट्टे तूर असा जवळपास 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात बाळापूर पोलिसांना यश मिळालंय। बाळापूर परिसरातून यापूर्वी देखील धान्य चोरीच्या घटना घडल्या असल्यानं या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितलंय। या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधीक्षक डॉक्टर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके, हेड कॉन्स्टेबल सुभाष राठोड, विनायक पवार हे करतायत। काल बाळापूर पोलीस स्टेशनला वाडेगाव येथील राहणारे श्यामलाल मनसालाम लोध यांनी एक रिपोर्ट दिला होता की त्यांचं वाडेगाव शेत शिवारामध्ये शेत आहे। त्या शेतामध्ये त्यांनी एक तात्पुरतं गोडाऊन आहे। त्या गोडाऊनमध्ये त्यांनी 50 कट्टे तुरीचे ठेवले होते। त्यापैकी अज्ञात चोरांनी 20 कट्टे गोडाऊनचा दरवाजा उघडून 20 कट्टे घेऊन गेलेले आहेत, अशा पद्धतीची रिपोर्ट त्यांनी दिली होती। गुन्हा आम्ही दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतरच आम्हाला माहिती मिळाली, नागरिकांनी यामध्ये चांगलं सहकार्य केलं। लगेच आम्हाला माहिती मिळाली की सदरचे जे कट्टे चोरी गेलेले आहेत ते एक पिकअप वाहनामधून काही दोन चोरांनी ते चोरून ते वाशिमला विक्रीसाठी जात आहेत। ही माहिती मिळाल्यावर आम्ही लगेच तातडीने वाडेगावच्या पुढच्या चांदणी टी पॉईंट जवळ आम्ही जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जवळपास 16 कट्टे तूर आणि एक पिकअप वाहन असा जवळपास 2 ते 2.5 लाखाचा मुद्देमाल आम्ही त्यामध्ये जप्त केलेला आहे आणि जवळपास 16 कट्टे तूर जे जसं जवळपास 70,000 रुपये किंमत आहे ते सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। आणि हे जे चोर आहेत त्यामध्ये अर्जुन विष्णू म्हसने आणि ज्ञानेश्वर रामदास चिंचोळकर हे दोघंही वाडेगाव येथील राहणारे आहेत आणि आमचा असा संशय आहे की या दोघांनी आणखी धान्याच्या चोऱ्या केल्या असाव्यात आणि त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची आम्हाला दाट शक्यता दिसून येते। त्या दोन्ही आरोपींचा आम्ही PCR घेणार आहोत आणि जे आमच्याकडे जुने 2-3 गुन्हे धान्य चोरीचे दाखल आहेत तर त्याचाही तपास त्यांच्याकडून करून आम्ही गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।